तर नमस्कार मंडळी, आपण मुंबईला असतो आणि आपल्या कोकणात 60 ते 70 किलोचे मादी कासव वांगणी आमच्या कोकणात येऊन वांगणी गावात समुद्रकिनारी अंडी घालून जातात आणि इकडचे गावकरी अशा प्रकारे ही अंडी स्टोअर करतात, सेव्ह करतात आणि मग त्यांना सोडतात. तर आता मी, मीरा, रुपाली आम्ही तिघंही आलो आहेत. आम्ही आलो आहे आता वांगणी बीचला आणि स्पेशली आम्ही आलेलो इकडे एका मित्राचा मुलाचा वारसा होता. त्यासाठी आम्ही म्हटलं की चला असं जाऊन व्हिजिट करूया. तर व्हिजिट करायसाठी आम्ही आलो आणि इकडे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, म्हणजे जी कासवांनी अंडी घातली आहेत ती इकडे स्टोअर करून ठेवलेली आहेत आणि खूप जणं मुंबईनं येतात बघायला, ज्यांना एक्सपिरियन्स हवा असतो असे जे कासव सोडताना. तर कदाचित उद्या सकाळी 7 वाजता कासवची पिल्लं जर निघाली असतील तर ती सोडण्यात येणार सकाळी 7 वाजता. तर आम्ही त्या काका, माझ्या मागे काका आहेत उभे, ते दिसत आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की उद्या सकाळी जर 7 वाजता सोडली तर आम्ही तुम्हाला फोन करतो, तुम्ही सकाळी 7 वाजता या. मग ते 7 वाजता सकाळी सोडतात पाण्यात, समुद्रात कासवाची पिल्लं. तर तुम्ही इकडे आतमध्ये बघू शकता, आतमध्ये रॅक बनवले आहेत. तर त्या रॅकमध्ये 1, 2, 3 असे रॅक आहेत, बॉक्स, ज्याच्यामध्ये वाळू खाली गेली असेल, ज्या साईडला वाळू खाली गेली आहे तिकडेची पिल्लं तयार असणार असं त्यांनी सांगितलं आहे. तर आता कळेलच उद्या. आता रात्री आम्हाला काय सांगता नाही येणार, उद्या सकाळी चमत्कार होईल आणि आम्हाला कासवाची पिल्लं जर बघायला मिळाली तर सोडता पण येतील आम्हाला. आणि आमच्यावर आमचं मीरा पण आहे, पिल्लू. ए मीरा, हाय कर. हाय. तर मीराला घेऊन आलो आहे आम्ही. बघू आता पुढे काय होतं, भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये.